सो हाय फ्रेंड, मी चॅनलवर स्वागत आहे तुझे काय नाही ब्लॉगमध्ये. आणि आज चालले आहे माझ्या आजीच्या गावी. म्हणजे माझी आजी एक ना अशा डोंगराळी जागेत राहते आणि तिथं खूप मस्त आहे असा परिसर. तुम्ही बघा मी आता कशी जाणार आहे तिथे. हे सगळे बाहेर निघले आहेत, तुम्हाला मी दाखवते. फायनली पोचले मी काशीमध्ये. आता बस स्टँडवर आहे बघा. ही माझी मम्मी आणि आजी आणि ती मावशीकडे बघ. आणि तिथं तो राजवीर, माही, बाबा आणि ऋषभ दादा पोचले. आता इथून चाफरला जायचं, मग पुढं त्या गावाला पाडोशीची एसटी लागणार, बस लागणार आहे. तर आता तर चाललो आहे मार्केटमध्ये उंबरच्या. तिथे पण खूप मोठं मार्केट असतं. तुम्ही बघा ते कसं मार्केट. हायवे आहे, या हायवेवरून आम्ही मुंबईला जातो आहे बघा. कपडेवाले वगैरे एकदम मस्त मस्त इकडे आहे बघा. हा हायवे आहे एकदम मोठा, इथूनच आम्ही मुंबईला जातो बघा. बाजार चालू होते आता, एकदम मस्त आहे. काय घ्यायचं आहे मम्मी? तर आज आहे फळवाले पण आहेत हे बघा. इकडे सगळे फळच आहे इथं हे बघा. मोबाईल निघलेली एखादा काढ काय फळवालेच लागतात पहिल्यांदा ते सगळे फळवाले. आणि तिथून पुढे मग भाजी वगैरे इथपर्यंत आता फळवालेच आहे. फळवाले हे बघा, हे चटणीचा सगळा मसाला आहे. कोणाचे इथे फायनली आता आम्ही बसलोय पाडोशीच्या आजीच्या इकडे निघलोय गावाला जायला. पण म्हणजे गाडी तर नाही, आजची गाडी कॅन्सल झाली आहे त्यामुळे तुम्हाला दाखवते बघा. बघा पूर्ण डोंगराळ जागा आहे. हे बघा समुद्र. इथे बाहेरून लोक बघायला पण येतात, म्हणजे धरण आहे, लोक बघायला पण येतात, इथे फिरायला पण येतात. खूप मोठा आहे धरण. पूर्ण हे डोंगर असल्यामुळे पूर्ण असं वर चढ जाते, त्यामुळे बघा पूर्ण झाडीच आहे. आणि डोंगरामध्ये जंगल सेम कसं आहे इथे. बघा एकदम मस्त एकदम. आणि एकदम सामसून बसत आहे, म्हणजे एवढं पण सामसून नाही आहे, पण सेम जंगलासारखं आहे. मजा तर खूप येते इथं. नाही मी बी इथं हे बघा, इथे शेत पण आहेत आणि इथे थंडी तर लय आहे, म्हणून तर मी जर्किंग आणला आहे. हे लोक जर्किंग घेणार आहे. ऋषभ दादा आणि राजवीर दोघं जर्किंग घेणार आहे. कोणते बघा. हे बघा, मी मग समुद्र दाखवलेला किती मोठा आहे. तिकडून आलाय तरी पण ते खतम होतच नाहीये. हे बघा इकडपर्यंत आहे, ते संपतच नाहीये. हे बघा तिकडून आलंय, ते संपतच नाही आहे. हे बघा इथे मशीनचा गोठा आहे, म्हणजे असं एकदम मस्त आहे. इथं असं विचार करू शकत नाही, एवढं मस्त फिरण्यासाठी जागा आहे. काय शेत
गावाच्या आत प्रवेश केला आहे. तसं नसते आपल्या इथं. मंदिर एक कोणतं तरी. घर बघ कसलं बांधलं. त्याच्यावर म्हणजे एवढं मस्त आहे का सांगू शकत नाही. बघा म्हणून नाही तर आम्ही इथं बसलो असतो. इकडं अशी म्हणजे सगळ्यांची रानं वगैरे आहेत. एवढं समजा तिकडं चालायला किती वेळ? 10 किलोमीटर आहे. अरे रस्ता एकदम चांगला असल्यामुळे काही टेन्शन नाही. हे बघा. मंदिर आहे इथं आणि आता हे पोचलोच आहे. मी आले पाडोशीमध्ये. तुम्हाला दाखवते पाडोशी कशी आहे. चढायला आले एकदम. हे बघा ही शाळा इथली. चला हे बघा इथं देवाचं मंदिर आहे. हे बघा आणि इकडे शाळा मंदिर आहे. हे बघा. हे बघा इकडून एक बोळ आहे. या बोळातून चालले. बापरे फायनली आले आम्ही घरी. हे बघा आता खूप मोठं बोळ होतं. त्या बोळातून बाहेर आलो. हे बघा आणि इथे एक कुत्रा आहे ब्लॅक कलरचा. लोक त्याच्याशी मस्ती करतात. हे बघा गावातले सगळे. इकडे एवढं मस्त आहे ना डोंगरी भागामध्ये. म्हणजे एवढं मस्त यायचं की वाटतं फिरायला चालली आहे मी. आता निघाले आम्ही. आता चालले घरी कारण की डॉक्टर नव्हते आले. डॉक्टरांसाठी गोळ्याच घेतल्या जराशा. बघा प्रार्थना चालू झाल्या शाळेत. ही जी नुसती मस्ती चालल्या कधीपासून. आमचे हे काल होते प्रार्थना. हे बघा प्रार्थना चालू झाली. हे बघा इथे फणस किती आले पण छोटे आहे जराशे. ए चला इकडं.
हे बघा काहीतरी बोलतात ते गंज बोलतात. हे लावायचं चाललंय एका वेग ढीक लावतात. इकडून सगळ्यांचं असंच लावलेलं असतं गंज लावले असते. फणस बघा तुम्ही किती आहे तिथे. हे बघा फणस काढलाय कामाला. बघा बाबा फणस बघा. हा फणस बघा छोटा. खूप फणस आलेला आणि एक आम्हालाही घेतलं खायला. बघा असं लावतात एकावर एक. हे बघा घरी तुम्हाला मी दाखवते. घरी आता कोण काय काय करतंय. मी या साईडून चालले. म्हणजे आजीचं आहे ते म्हैस आहे आणि म्हैस गाय वगैरे आहे. तर तिथल्या गोट्यामध्ये चालले. गोटा पण जवळच आहे इकडे. बघा इकडचे घरं पण. हा रस्ता आहे वेगळा. सगळं चढ उताराचे डोंगर असल्यामुळे. दुकान पण आहे तिथं एकदम छोटे आहेत. हे बघा या घरामध्ये लग्न आहे परवा दिवशी. गोटा कुठे आपला. हे बघा रांगोळी काढली कशी यांनी. चला आपला गोटा कुठे. हा आपला गोटा आहे बघा मोठा असा. आता मे महिन्यात जरा अजून नीट करणार आहे. म्हणजे नीट म्हणजे पत्रे वगैरे लावून. हे बघा 3 म्हैस आहे. नाही मारेल बिरेल ना मला सांगू नको. हे बघा 3 आहे. कोंबडे आहे. आधी हा गोटा ना घरापाशीच होता मागं. पण आता इकडं आणले कारण की आता घर बांधलं. तर अजून 2-3 चालले दुसऱ्या साईडून. बघा सगळ्यांची कोंबड्याच आहेत घरात. हे बघा आय आले इकडं. गोट्यात गेलो शान गोळा केले. पाट्यात भरून नको मला. हे बघा इकडे आईचं घर आहे. ते समोर दिसतंय का ते घर आईचं आहे. आणि इकडे बघा शेत आहे खूप मोठंसं. गहू आहे ना ऋषभ दादा. गहू आहे ना. बघा फ्लावर्स किती मस्त मस्त आहेत. मस्त म्हणजे हे पूर्ण जंगलासारखंच आहे. एकदम मस्त आहे इथं. हे बघा इथे अशी घरं आहेत आजूबाजूला. पण खूप लांब लांब घरं आहे. असे आजूबाजूलाच आहे पण सगळ्यांची शेतं वगैरे अशी आहेत जवळजवळ. आणि आजूबाजूने हे लावलं आहे नेट कारण की शेतामध्ये कुत्रे घुसेल वगैरे. आणि इथं कोणाच तरी दुसऱ्यांचं आहे शेड. तुम्हाला दाखवते गहू कसे आहेत. म्हणजे गहू आहे की काय मला माहीत नाही एवढं. तसं दाखवते तुम्हाला. हे बघा गहू आहे बघा. असं पूर्ण तिकडंपर्यंत पूर्ण शेत गेलं. अजून खूप पुढं शेत आहे. तिकडून ते इकडंपर्यंत शेत आहे. हे माझे बाबा आहेत मम्मीचे मामा आणि ते त्यांचा मुलगा. तर मी दाखवते घरामध्ये आता काय काय करतात. दाखवते घर याचं. इथं आहे छोटासा बेडरूम सारखं. किचन आहे. हॉल आहे. आणि तुम्हाला बोलली इथं गोटा होता आधी. हे मागची साईड आहे.
आम्ही घरी जात होतो. जाता जाता आम्ही चाफळमधल्या श्रीराम मंदिरामध्ये आले. खूप प्रसिद्ध मंदिर आहे इथल्या. इथून बाहेरून पण माणसं येतात बघायला. तुम्ही बघा ते मंदिर साईडवरून आले आहे बघा. राम मंदिर मागच्या साईडमधून आलं. पुढच्या साईडला हे आहे म्हणजे पुढच्या साईडला पण आहे. तिथे बस स्टँड आहे. आणि मागच्या साईडून आलं. कुठून जायचं बघा. बघा पाठीमागून आले. पाठीमागचं पेस बघा. हे वडच झाड आहे. हे बघा बघा. मी पण नव्हते आले. बारके असेल तर आले असेल. हे बघा आज जायचं आपल्याला मंदिरात. तुम्ही म्हणताय मारुतीला तिकडे जावं कुठे जायचं. आम्ही आपला आलो सावलीला उभं आहे. खेळणे वगैरे सगळं आहे. हे बघा प्रसाद पेढी नारळ गुलाल फळी 17 अगरबत्ती काय ताट घेतला. नारळ घेतला. काय कसलं म्हणते कृष्णाचं काय आहे काय बाबा पण हे बघा एकदम मस्त मस्त काय काय आहे. दोघांनी करायचं. त्याला कशाला मोबाईल बंद ठेवा. त्याला काय तू बारका नाही. चिक्यादा तुला चपल्या कपडे कितीला गाड्यातलं 20 रुपये. मस्त फोटो पण आहे. फोटो मध्ये भाऊजी इधर टोपी घाल. हो स्वामी समर्थ. ते कितीला आहे? 20 ला एक दे दे. हे मी घेऊ का? साहेब चिक्या मग तेच की मला तेच घ्यायचं आहे. कितीला आहे? 20 ला घेतो काय घेतलं घेतलं. द्यावं हे घे. चालेल. खूप मस्त मस्त आहे. फुकायचं त्या मग फुगा तयार होते. मोठा घे ना चिक्यादा. हो आता तीच करायचं. हा बघ मोठा कितीला आहे हो? कोणतं हे सेम सेम सगळे 20 ला. मग हे द्या. हे बघा छाती हो फाडून का दाखवले. हे बघा राधाकृष्णाचा आणि असे वाले गणपतीचे वगैरे किती देऊ? शंकर. एक द्या. आता एक किचन आपल्या गळ्यातलं घेतलंय. हे बघा दाखव. ब्लॅक वाला घेते. दाखव. दे दे घेते. दिलं असतं खरं का? किचन आहे ते. हे पण किचन असून किती झाड आहे बघ. हे रिअल आहे वाटतंय. झाड एकदम. इकडे काय इकडे सेट असतं ते.
हे बघा इथे खायचं हे सोने दे हे बघा किचन आहे. घालत नाही मग घेऊ नको गेला काय नाही घालत नाही पूर्ण चला आता जाऊया आपण. हे अगं हे घालायचं कसं? हे जे आहे ना स्कूल हे घालायचं कसं वाटतं? नाही हे बघा तिला 45ला केली आत्ताच दिले 10 सेट हे बघा बघा क्रॉस शेंगदाणा सगळे एखादी पेढे खावाचे पूर्ण भाजून केलेले 10 दिवस खायचे पण नाही 10-15 ह्या 100 कुठला ती 120 लय 60 ला आधा पास वजन करून देऊ चिक्के तर फायनली चालले आता आम्ही. आपण तिकडं जायचं सगळं अंगावर हे उडवलंयस बघ काय केलंयस तुझ्या खायला घेतलं पोरं येत रे काय नाही हे चांगलं घेतलं. नाही चप्पल नाही घालत मला पण घ्यायचं. हे बघा एकदम प्रसिद्ध मंदिर आहे. तुझी ए आणलेलं मम्मी मी आणलं त्यांच्यावर मी दवाखान्यात आणलेलं त्या गोळ्यात आत जातात नाही तुला घेऊया की दर्शन नसतं. काय इथं समर्थ वंदन हे जुन्या काळातलं आहे सगळं बघ ना. चप्पल इथं चालायचं देवळापासून बुक स्टॉल आहे. बुक घ्यायला पाहिजे बंद झालं पण. दास मारुती. हिला खाली उतरायचं आता चप्पल घे चला सगळे कसं कधी असतं मंदिर बंद आहे 12 नंतर मंदिर बंद असतं. मंदिर बंद तर काय करायचं. 12:30 मंदिर बंद राहील. 1:30ला उघडणार. 1:30ला उघडणार. ए 12:34 झालं का 34 ना 44. अजून अर्धा तास. नारळ तर सोडून मी कुठे देतेच नारळ. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. दादाकडे पाय पडायचं देव बाप्पा करा देव बाप्पा. जा बाय बडा. ओ काय झालं. चला आता पुढच्या मंदिरात जा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पण होय हो नारळ आता मामा हा मामा फिट नाही ह्या देवाचं दर्शन घेऊ ते पुढे तसं जायचं. ए चला तिथं हाय की बाप्पा ते नारळ काढाय. ए हाय म्हणून चला म्हणजे खूप मस्त मंदिर आहे हे.
श्रीराम हे बघा काचेत बनवलंय. म्हणजे असं बघण्यासारखं आहे खूप. गुहा बघा तिथं. चला बाराचं मंदिर बंद होतं आणि मंदिर बंद झालं. बाहेरूनच बाहेर पडायला लागणार आहे. दरवाजा बघा. चल हे करता दरवाजा कुठंच आहे. बघू शकता किती मस्त मस्त आहेत. आणि हे जुन्या काळातलं असू शकतं कारण की आधीपासूनच असं मंदिर आहे. मी पण आज पहिल्यांदाच इथं आली आहे आणि दरवाजा बंद झाला कारण की 12 वाजले आहेत. तर 12 वाजता मध्ये बंद उघडणार आहे. तर आपण आता पुढे हे बघा इथे एक मंदिर आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते आपण आहे तर चला दाखवते. वर्षाची असं वाटत नाही पण त्याला खूप वर्ष झाले. बघा किती मोठं आहे. कबूतर पण बसले याच्यावर. तुम्हाला दाखवली बुका बुक नाही. गुफा एकदम डेंजरस आहे. बघूया तुम्ही दाखवते. आपल्याच गावात निघते इथं. बघा या मंदिरामध्ये त्यांचे सगळे जुने फोटो आहेत. त्यांची मूर्ती आहे. बघा म्हणजे एवढं मस्त आहे ना बघण्यासारखं. माहिती मिळते त्याच्यामध्ये काय काय. साखर ते स्वामी समर्थांची मूर्ती बघ. मूर्ती बघली. फायनली आता आम्ही निघालोय मध्ये पोहोचली आहे आणि थोडं सामान पण घेतलंय. तुम्हाला घरी जाऊन दाखवते सामान काय काय घेतलंय. आता तर मी चालली आहे इथे एक रुपाली दुकान आहे. दुकान आहे साडीचं वगैरे म्हणजे कपड्यांचं दुकान. दुकान खूप मोठं आहे ते मुंबईमध्ये दुकान. आम्ही सगळं ना त्या दुकानात जाण्यामध्ये पण तिथे नाही गेले. दुसऱ्या दुकानदाराने तुम्हाला दाखवते.